नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महाले. घाटंजी येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. बँकेचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पोलिसांनी वेळीच पकडून गजाआड केल्याची घटना समोर आली आहे. विजय तानबाजी मडावी, राहणार राजूरवाडी असं या सराईत चोरट्याचं नाव आहे. घाटंजी पोलिसांनी ही कारवाई केली. यवतमाळ घाटंजी शहरात मुख्य रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. घाटंजी पोलिसांच्या सतर्कतेने चोरट्याचा हा प्रयत्न फसला. पोलिसांचं पेट्रोलिंग सुरू असताना बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फुटलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आलं. परिस्थितीचं गांभीर्य पाहता पोलिसांनी तात्काळ आजूबाजूला शोध मोहीम राबवली. यावेळी बँकेच्या मागच्या बोळात एक संशयास्पद व्यक्ती दबा धरून असलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बँकेच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर पाचारण केलं आणि एटीएम रूममध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचं समोर आलं. तेव्हा या चोरट्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ पेचकस, 2 पाने आणि 1 वायपर आढळून आला. एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा चोरटा हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून मागील काही महिन्यापूर्वी या चोरट्याने घाटंजी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील दानपेटी फोडली. या प्रकरणातही घाटंजी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्याला जेरबंद केलं होतं. पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे सराईत चोरटा जेरबंद झाला. पोलिसांच्या या कामगिरीचं जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी कौतुक करून 15,000चं रोख बक्षीस देऊन पोलिसांचा सत्कार केला. एटीएम प्रकरणाची कारवाई ही घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे, एएसआय राहुल खंडागळे, सचिन नैताम आणि दत्ता कुशराम यांनी केली. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.